वाल्मिक कराडला काल रात्रीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी तपास सुरू असून या प्रकरणात आरोप असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र देशाच्या वृत्तानुसार सीडीआयच्या पथकानं कराड याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात कराड याचं नाव आल्यापासून प्रकरण तापले। यात आमदार सुरेश धस यांनीही मुद्दा लावून धरत त्यांचे आकाशी संबंध असल्याचा आरोप केलाय। दरम्यान हा मुद्दा विधानसभेतही गाजला होता। दरम्यान पसार वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते। मात्र वाल्मिक कराडला अटक केल्याचं वृत्त सीआयडीनं फेटाळून लावलंय। कराडला अटक करण्यात आलेली नाही असं सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। चारी बाजूंनी कोंडी झाल्यामुळे कराड हे आता पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचं सांगितलं जातंय। कराड हे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत बीड अथवा सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर शरण जातील अशी चर्चा सुरू आहे।